नमस्कार मित्रांनो, समाजसुधारक चॅनलवर तुमचे स्वागत आहे. भारतीय प्रबोधनाच्या काळात ज्यांनी आपल्या विद्वत्तेने आणि कारुण्याने समाजाला नवी दिशा दिली असे महापुरुष म्हणजे ईश्वरचंद्र विद्यासागर. दयेचा सागर आणि विद्येचा सागर अशी ओळख असलेल्या या महामानवाचा जीवनप्रवास आपण 20 भागांच्या विशेष मालिकेतून उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया. भाग 1. जन्म आणि बालपण. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा जन्म 26 सप्टेंबर 1820 रोजी बंगालमधील मेदिनीपूर जिल्ह्यातील वीरसिंग गावात झाला. अत्यंत गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या ईश्वरचंद्रांचे वडील ठाकूरदास आणि आई भगवती देवी होते. गरिबी असूनही घरात संस्कारांची श्रीमंती होती, ज्याने त्यांच्या भविष्यातील व्यक्तिमत्वाची पायाभरणी केली. भाग 2. शिक्षणाची जिद्द. विद्येची ओढ इतकी होती की रात्री रस्त्यावरील दिव्याच्या प्रकाशात बसून ते अभ्यास करत असत. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने पुस्तके विकत घेणे शक्य नव्हते. तरीही त्यांनी जिद्दीने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. या त्यांच्या संघर्षातूनच त्यांच्यातील खंबीरपणा जगासमोर आला. भाग 3. कलकत्ता प्रवास. उच्च शिक्षणासाठी ते वडिलांसोबत चालत कलकत्त्याला गेले. वाटेत महिलाच्या दगडांवरील अंक पाहून त्यांनी इंग्रजी अंक शिकले. ही त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता दर्शवते. 1829 मध्ये त्यांनी प्रसिद्ध संस्कृत कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तिथे त्यांच्या विद्वत्तेचा सुगंध दरवळू लागला. भाग 4. विद्यासागर पदवी. संस्कृत कॉलेजमध्ये त्यांनी व्याकरण, साहित्य, अलंकार आणि वेदांत अशा विविध विषयांत प्रावीण्य मिळवले. त्यांच्या अफाट ज्ञानामुळे कॉलेजने त्यांना विद्यासागर ही पदवी बहाल केली. तेव्हापासून ईश्वरचंद्र बंदोपाध्याय हे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणून ओळखले जाऊ लागले. भाग 5. नोकरी आणि संघर्ष. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये मुख्य पंडित म्हणून काम सुरू केले. पुढे ते संस्कृत कॉलेजचे प्राचार्य झाले. नोकरी करत असताना त्यांनी शिक्षण पद्धतीत अनेक क्रांतिकारी बदल घडवून आणले आणि सर्वसामान्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. भाग 6. आधुनिक बंगाली वर्णमाला. विद्यासागर यांना आधुनिक बंगाली गद्याचे जनक मानले जाते. त्यांनी वर्णपरिचय नावाचे पुस्तक लिहिले, ज्याने बंगाली भाषा शिकणे सोपे केले. आजही बंगालमध्ये मुले याच पुस्तकातून अक्षर ओळख करून घेतात. भाषेला शिस्तबद्ध रूप देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. भाग 7. स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते. त्या काळी स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात असे. विद्यासागर यांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी बंगालमध्ये मुलींसाठी 35हून अधिक शाळा स्वखर्चाने किंवा मदतीने सुरू केल्या. स्त्री शिकली तरच समाज सुधरेल असा त्यांचा ठाम विश्वास होता. भाग 8. विधवा विवाहाचा लढा. त्या काळी विधवांची स्थिती अत्यंत दयनीय होती. लहान वयात विधवा झालेल्या मुलींचे जीवन नरकयातनांसारखे होते. विद्यासागर यांनी प्राचीन शास्त्रांचा आधार घेऊन हे सिद्ध केले की विधवा विवाहास शास्त्रांची संमती आहे. त्यांनी सनातन्यांचा तीव्र विरोध पत्करून हा लढा लढला. भाग 9. विधवा विवाह कायदा 1856. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि पाठपुराव्यामुळे लॉर्ड डलहौसीच्या काळात 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा संमत झाला. हा भारतीय समाज सुधारणेच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरला. केवळ कायदा करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी प्रत्यक्ष विवाह घडवून आणले. भाग 10. स्वतःच्या मुलाचा विवाह. विद्यासागर हे केवळ बोलघेवडे सुधारक नव्हते. त्यांनी स्वतःच्या मुलाचा, नारायण चंद्राचा विवाह एका विधवेशी लावून दिला. समाजाला उदाहरण घालून देण्यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबातूनच बदलाची सुरुवात केली, ज्यामुळे समाजातील अनेक टीकाकारांची तोंडे बंद झाली. भाग 11. बहुपत्नीत्वाविरुद्ध मोहीम. त्या काळात समाजात बहुपत्नीत्वाची प्रथा रूढ होती, ज्यामुळे महिलांचे शोषण होत असे. विद्यासागर यांनी या प्रथेविरुद्ध मोठे आंदोलन उभारले. त्यांनी सरकारकडे हजारो लोकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन देऊन ही प्रथा कायदेशीररित्या बंद करण्याची मागणी केली. भाग 12. दयेचा सागर. करुणा. विद्वत्तेसोबतच त्यांच्याकडे अफाट करुणा होती. गरिबांना मदत करण्यासाठी ते नेहमी तत्पर असत. आपल्या पगारातील मोठा हिस्सा ते गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि गरिबांच्या औषधोपचारासाठी खर्च करत. म्हणूनच लोक त्यांना प्रेमाने दयेचा सागर म्हणत. भाग 13. साधे राहणीमान. इतकी मोठी पदे आणि प्रसिद्धी मिळवूनही विद्यासागर अत्यंत साधे जीवन जगत असत. सुती धोतर,
उपरणे आणि पायात लाकडी खडावा ही त्यांची ओळख होती. त्यांच्या या साधेपणामुळे ते सामान्य माणसाशी सहज जोडले गेले होते. भाग 14. पाश्चात्य विचारांचा मेळ. विद्यासागर यांनी भारतीय संस्कृती आणि पाश्चात्य आधुनिक विचार यांचा सुवर्ण मध्य साधला. त्यांनी संस्कृत कॉलेजमध्ये इंग्रजी शिक्षण सुरू केले, जेणेकरून भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक ज्ञान मिळेल. त्यांनी शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्यावर भर दिला. भाग 15. स्वाभिमानी व्यक्तिमत्व. त्यांचा स्वाभिमान अत्यंत जागृत होता. एकदा एका इंग्रज अधिकाऱ्याने त्यांच्याशी उद्धट वर्तन केले, तेव्हा विद्यासागर यांनी त्याला त्याच भाषेत उत्तर दिले. त्यांनी कधीही सत्तेसमोर किंवा अन्यायासमोर आपली मान झुकवली नाही. भाग 16. प्राचार्य असताना त्यांनी केवळ ब्राह्मणांसाठी असलेल्या संस्कृत कॉलेजची दारे इतर जातींतील मुलांसाठीही उघडली. जातपात न मानता सर्वांना शिक्षणाचा अधिकार असावा, हा त्यांचा विचार आजही प्रेरणादायी आहे. भाग 17. साहित्यिक कार्य. त्यांनी अनेक संस्कृत ग्रंथांचे बंगालीत भाषांतर केले. बेताल पंचविंशती, शकुंतला आणि सितारा वनवास ही त्यांची काही गाजलेली पुस्तके. त्यांच्या लेखनामुळे बंगाली साहित्यात एक नवी चैतन्यमय शैली निर्माण झाली. भाग 18. आरोग्यसेवा आणि कार्य. दुष्काळ किंवा साथीचे रोग पसरले असता विद्यासागर स्वतः रस्त्यावर उतरून लोकांची सेवा करत. आरोग्य केंद्रांची स्थापना करणे आणि रुग्णांना धीर देणे यात ते आघाडीवर असत. समाजाप्रती असलेली त्यांची बांधिलकी अतुलनीय होती. भाग 19. आयुष्याचा शेवटचा काळ. आयुष्याच्या शेवटच्या काळात ते झारखंडमधील करमाटाण येथे जाऊन राहिले. तिथे त्यांनी आदिवासींच्या शिक्षणासाठी आणि कल्याणासाठी काम केले. त्यांचे कार्य शेवटच्या श्वासापर्यंत सुरूच होते. भाग 20. महान वारसा. 29 जुलै 1891 रोजी या महापुरुषाचे निधन झाले. विद्यासागर यांनी दिलेला शिक्षणाचा आणि समतेचा वारसा आजही भारताला दिशा देत आहे. एक निष्पृह समाज सुधारक आणि महान शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे.